हाय नमस्कार मंडळी. तर सर्वांना गुड इव्हनिंग. तर हे बघा मस्तपैकी नजारा आपला इकडे हिरवागार दिसत आहे. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत मित्रांनो आजच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये. तर मित्रांनो तुम्ही अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघितलेच असणार, कारण मी ज्या ठिकाणी आता उभा आहे ह्या ठिकाणचे मी आधीसुद्धा व्हिडिओज मी अपलोड केले होते. तर ह्या ठिकाणी आत्ता परत आम्ही असं एक मस्त काम करत आहोत की हे बघा दिसतंय काय. तर व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला मी दाखवत आहे नक्की ह्या ठिकाणी माझं काय काम चालू आहे ते. तर व्हिडिओज पुढे बघण्याच्या आधी आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकाने पुढे चला. तर मित्रांनो माझा अजून स्टॉक काय म्हणजे संपलेला नाही. हे बघा ह्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बिया भाजत आहोत आणि आत्ता माझा स्टॉक आऊट होणार आहे, कारण थोडाच होता स्टॉक आता माझ्याकडे. तर चला तर बघूया. आपण पत्र घेतलं आहे आणि पत्रामध्ये बिया टाकल्या आहेत आणि सोबत आहेत आपल्या पिलका. कसा वाटतोय? तर हिने खूप मेहनत घेतली आहे बिया भाजण्यामागे, कारण धावपळ खूप केली आहे तिने. फाटे बिटे जमा केल्या इकडून तिकडून. तर हे बघा आपला शेवटचा स्टॉक होता. तर मंडळी आता माझा पूर्ण स्टॉक ह्या ठिकाणी आऊट होत आहे आणि या बघा ह्या साईडला ना आपण बिया बाकी भाजून ठेवल्या आहेत. मस्त असा आपला पावसाळ्यातील नजारा दिसत आहे हिरवागार. खूप थकलो आहे, डोका घर करतोय, त्यामुळे मी काही सुरुवातीपासून व्हिडिओ शूट केला नाही. पिलका हे काटे घे ना फिरव. तर हे बघा ज्या कच्च्या होत्या ना बिया मंडळी, तर ते आता आम्ही ह्या ठिकाणी निवड मारले आणि परत त्याच्यामध्ये टाकले आहेत. पिलका फिरव फास्ट फास्ट. पत्राची अवस्था बघा. या ठिकाणी ना मी तुकडे लावून ठेवले होते, जे लादीचे तुकडे होते ना. ह्या सीजनमध्ये ना बिया खायला मजा येत असते. पिलका अंगे आता जमा कर. चेक लागेल हाताला. एवढा थकलाय, दिवसभर काम करत होतो, दिवसभर कम्प्युटरवरती होतो. आता लाईट गेले तर मग या ठिकाणी बियांची आठवण झाली मला आणि मग बिया घेऊन आलो होतो मी ते भाजण्यासाठी. तर आता जो राहिलेला काम आहे तो आम्हाला परत करावं लागणार आहे. अवतर बघा माझा कसा झाला आहे तो. तर मंडळीत तुम्हीसुद्धा बिया खाण्यासाठी या, कारण आत्ता माझा हा शेवटचा स्टॉक होता. पूर्ण स्टॉक संपलेला आहे आणि आता काय माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या नाहीत बिया. पिलका दे ना एक. तर आता मी चेक करत आहे बिया खराब तर झाल्या नसतील ना. तर बघूया आपण आता एक या ठिकाणी आपण फोडणार आहोत. तर इथे मला व्हिडिओ शूट करायला होते आणि ते बी पण फोडू शकत नाही मी एका हाताने. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल गाण्यांचा. तर आमच्या दादाला कामं नाहीत, मस्तपैकी त्यांनी असे मोठ्या आवाजात गाणे लावले आहेत. बी तर दिसते चांगले, खराब झाले नाहीत, म्हणजे ह्याचा अर्थ की सर्व बिया आपल्या चांगल्या असणार आहेत. उन्हामध्ये सुकून ठेवल्या होत्या चांगल्या, त्यामुळे त्या खराब नाही झाल्या. तर अवघा बिया आपल्याकडे एवढ्या म्हणजे 100-150 बिया होतील.
तिला काय घे चल जमा कर पटकन जाऊया. ते टाक ना त्यामध्ये टाक ज्या कच्च्या आहेत ते टाक आता याच्यामध्ये. हां टाक कशा हे म्हणजे पूर्ण कच्च्या आहेत ना या त्याच टाक या बाकी राहू दे टाक त्यामध्येच ते व तिकडे पण एक. तर पुन्हा एकदा मी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तीने मला बिया दिल्या होत्या त्या व्यक्तींचा मी अगदी मनापासून आभार मानतो आहे. कारण मी प्रत्येक व्यक्तींचं नाव घेऊ शकत नाही कारण एखाद्या व्यक्तीचं नाव सुटलं तर आणि व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोचले तर त्यांना वाईट वाटेल. तर चला अगदी खरंच मनापासून आभार मानतो आहे. कारण ज्या ज्या वेळेला मी बिया भाजायला येत असतो ना त्या वेळेला मला त्या व्यक्तींची आठवण होत असते आणि दरवर्षी मला थोड्या तरी बिया देत असतात ते. तर चला आता थकला आहे खूप माझा डोका गरगरतो आहे. तर आता ज्या आपल्या थोड्याच बिया आल्या तिथे त्या भाजणार आहोत. जाऊन मस्तपैकी एका ठिकाणी बसून छान आम्ही बिया खाण्याचा आनंद लुटणार आहोत. तर तुम्ही देखील या. तर चला मित्रांनो आजचे व्हिडिओज काय आपले एवढे खास होणार नाही. आजच्या आपली छोटीशी व्हिडिओ बनणार आहे. तर चला बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या. चला पिलका पिलका बाय बाय कर बाय कर बाय. तर चला बाय बाय.